ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर संगरत्न कुरे साहेब यांचे आगमन झालेलं आहे। जिल्हा अध्यक्ष नरंगले साहेबांचे या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहे, शिवा नरंगले सर, श्याम कांबळे सर। आम्हाला याची पुरेपूर जाणीव आहे, साजनजी बेदरे यांना ऐकण्यासाठी आपण आतुर आहात, परंतु या कार्यक्रमाचा उद्घाटक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी, आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, कुठल्याही प्रकारची औपचारिकता भाषण वगैरे होणार नाहीत। एक बाळासाहेबांचं आणि फारुख अहमद सरांचं भाषण आहे, भाषण जास्त वेळ नाही, पण बाळासाहेब किती वेळ बोलतील हे काही आम्ही सांगू शकणार नाही, किती वेळ बोलू शकतात आणि किती थोड्या वेळामध्ये कमी करू शकतात। तरी पण आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज राहायचं आहे। वंचित बहुजन आघाडीचं तिथं जा माईकवर जा, माईकवर। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा बहुजनांचे लोकनेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी अतिशय दिमागदारपणे आगमन होत आहे आणि बहुजन जनता सर्व त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे। त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना डोळा भरून पाहण्यासाठी आपण आतुरतेने त्यांची वाट पाहत होतो। साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा। सर्व सर्वधर्म बौद्ध उपासक उपासिकांना सूचना आहे, कृपया आपण खाली बसून घ्यावं, कोणी हुबडा कोणी किंवा गडबड करू नये। बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा। सर्वांनी रस्ता सोडायचा आहे, कृपया रस्त्यामध्ये कोणी अडचण निर्माण करू नये। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची जी उपस्थिती या ठिकाणी लाभत आहे, कृपया माझ्या धम्म बांधवांना विनंती आहे, रस्त्यामध्ये कोणी अडचण निर्माण करू नका। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एक संयोजन समितीकडून विनंती आहे, कृपया मंचावर कोणी लोकांनी या ठिकाणी गर्दी करू नये, कारण हा मंच थोडासा लहान आहे आणि या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन होत है। आदरणीय बाळासाहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय बाळासाहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। बाळासाहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा जय असो, वंचित बहुजन आघाडीचा जय असो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम। वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। सर्वांनी बसून घ्यायचं। श्याम कांबळे सर, या ठिकाणी समता सैनिक दलाची सलामी होणार आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी सलामी द्यायचा आहे। सैनिकांनी समोर यायचं आहे। या ठिकाणी बाकीचे बाजूला सरका, सर्व बाजूला। सैनिकांनी समोर यायचं आहे।
एक सूचना आहे की ज्या मान्यवरांना मंचावर आपण आदराने बोलवलंय त्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण या ठिकाणी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, त्याग माता रमाई आंबेडकरांचा मंचावर आदरणीय अविनाशजी भोशीकर, अक्षयजी बनसोडे, संग्रतजी कुरे, शिवभाऊ नरंगले, राजेश्वरजी हत्यांबेरे, हौसाजी वारगडे, PM वाघमारे, सुभाष डोंगरे, SS भंडारे, प्रशांतजी इंगोले, कैलास वाघमारे आणि विनायकजी गजभार यांना विनंती आहे की आपण या मंचावर उपस्थित राहावं. इतर बाकीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावर गर्दी करू नये, आपण सर्वांनी खाली बसायचं आहे. या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं आदरणीय साहेबांना या ठिकाणी मानवंदना या ठिकाणी देण्यात येत आहे. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी सावधान. जनरल सलामी देगा. सलामी देख. जय भीम, जय भीम, जय भीम. विश्राम. या ठिकाणी माता रमाई जयंती महोत्सवाच्या समितीकडून आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत होईल. समितीच्या सर्व आदरणीय विठ्ठलभाऊ गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी साहेबांचं या महोत्सवामध्ये स्वागत करायचं आहे. आदरणीय विठ्ठल गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे माता रमाई जयंती महोत्सवच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी समितीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय विठ्ठलजी गायकवाड, अनिलजी बेरजे, अमृत नरंगलकर, राजू गुणाजी वाघमारे, साहेबरावजी भंडारे, गौतम डुमणे, अशोक मगरे, हरी कसबे, शामरावजी कांबळे कापशीकर, राघोजी शंकर वाघमारे, शिवाजी कांबळे, गौतम सोनसळे, विशाल जोंधळे, दिलीप लांडगे, प्रदीप जोगदंड, सुरेश पवळे, राजू जमदाडे, प्राध्यापक नंदकुमार गच्चे, पंडित सोनकांबळे, रमेश जगडे, यशपाल वाडे, त्याचबरोबर संदीपजी महाबळे, बालाजी कांबळे, चिखलीकर, किशन भद्रे, अमरदीप हरनावळे, संग्रत्न बाळेराव, गौतम वाघमारे, धम्मानंद गजभारे, आशिषजी टिळकीकर, सुमेध गायकवाड, भगवानजी जमदाडे, बालाजी ढवळे, गुरुचरण मस्के, अविनाशजी सरपाते, प्रकाशजी सरपाते, प्रवीणजी लांडगे, हनुमंते सर, या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचंय. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या विचाराचा वारसा जोपासण्यासाठी, त्यांच्या कार्याचा या ठिकाणी गौरव करण्यासाठी, त्याचबरोबर येणाऱ्या पिढींना एक नवी प्रेरणा या त्यागातून, या त्यागमूर्तीच्या जीवन जयंतीच्या निमित्ताने त्यांचा जीवन परिचय या ठिकाणी समोर यावा आणि एक नवी प्रेरणा या समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी आदरणीय विठ्ठलजी गायकवाड त्यांचे सहकारी मागील अनेक वर्षापासून या महोत्सवाचे आयोजन करतात. अनेक वर्षापासून या महोत्सवाला आदरणीय साहेबांची उपस्थिती राहावी अशी इच्छा होती आणि यावर्षी हा योग या ठिकाणी आलेला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी या महोत्सवासाठी उपस्थित लाभली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय शोभाताई प्रदीपजी जोगदंड यांचं स्वागत समितीच्या वतीने होईल. माता रमाई जयंती महोत्सवासाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा असणाऱ्या आदरणीय जोगदंडताई यांचं देखील या मंचावर स्वागत होईल. मी विठ्ठल गायकवाड आणि संयोजन समितीला विनंती करतो की आपण या ठिकाणी जोगदंडताईचं या ठिकाणी स्वागत करावं.
दीपाताई गायकवाड यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणाऱ्या जोगदंड ताईंचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. मंचावरील सर्व मान्यवरांना मी सांगितलेलं आहे की ज्या मान्यवरांची मी नावं घेतली त्या मान्यवरांनी मंचावर थांबायचं आहे. बाकीच्यांनी कृपया खाली चला, या खाली सर्वांनी चला, गर्दी करू नका. समता सैनिकाला विनंती आहे आपण या बाकीच्यांना थोडस खाली घ्या. चला या खाली चला. मित्र हो, या मंचावर काही निमंत्रित मान्यवरांची नावं मी आदरणीय अविनाशजी भोशीकर, अक्षयजी बनसोडे, संगरत्नजी कुरे, शिवाभाऊ नरंगले, राजेश्वर हत्यांबेरे, हौसाजी वारकडे, PM वाघमारे, सुभाष डोंगरे, SS भंडारे, प्रशांतजी इंगोले, कैलाश वाघमारे, विनायक गजबारे या आदी मान्यवरांनी त्याचबरोबर निरंतर आवटे यांना विनंती आपण या मंचावर यावं. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जोगदंड ताईंचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद दीपाताई. सर्व समितीच्या सदस्यांना विनंती आपण खाली या सर्वांनी. जीवक वाघमारे यांनी मंचावर यावं अशी संयोजन समितीची विनंती आहे. जीवक राजू वाघमारे. चला, सर्वांना विनंती आहे. आपणा सर्वांच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी संयोजन समितीनं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे कोणीही साहेबांचं वैयक्तिक स्वागत करण्यासाठी आग्रह करू नये अशी विनंती मी या मंचावरून आपणास करत आहे. संयोजन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचं असं स्वागत झालेलं आहे. मित्रहो, नांदेड जिल्ह्यामधली ही पहिली रमाई महोत्सवाची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष आदरणीय विठ्ठलभाऊ गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठ्या मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला मागील अनेक वर्षापासून या साहेबांच्या कार्यक्रमाला हजेरी लागावी, साहेब या ठिकाणी उपस्थित राहावे अशी एक इच्छा होती. आणि यावेळेस साहेबांनी अतिशय व्यस्त कार्यक्रमातून या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळ दिला, त्या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहिले. आपल्या सर्वांच्या वतीनं संयोजन समितीने त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वागतासाठी आपण आग्रह धरू नये. आणि या कार्यक्रमाचे म्हणजे ज्यांनी या कार्यक्रम मोठ्या मेहनतीने घेतला त्या विठ्ठल गायकवाड साहेबांना, आदरणीय विठ्ठलजी गायकवाड महानगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणचे महानगराध्यक्ष विठ्ठलदादा गायकवाड यांना विनंती आहे की या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचा आपण प्रस्तावित करावं. आदरणीय विठ्ठलदादा गायकवाड. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, सर्व बहुजन महापुरुषाला त्रिवार वंदन करून आजच्या माता रमाई जयंती महोत्सव 2025 या कार्यक्रमाचे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. खूप आनंदाची आमच्यासाठी, सिडको नवीन नांदेडच्या या भागातील लोकांसाठी आजची ही जयंती महोत्सव आमच्यासाठी ऐतिहासिक जयंती महोत्सव आहे. हा जयंती महोत्सव साहेब आम्ही 2014-15 पासून सुरुवात केलेला आहे. नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या आसपास सुरू झालेला हा जयंती महोत्सव आहे. या जयंती महोत्सवात इकडे कुठेही जयंती महोत्सव साजरा होत नव्हता, तेव्हापासून सुरुवात केली. आणि ह्या जयंती महोत्सवाची सुरुवात आजच्या 2015 पासून झालेल्या अनेक मान्यवर या जयंती महोत्सवाला, अनेक वक्ते या जयंती महोत्सवाला उपस्थित राहिले. आजच्या ह्या जयंती महोत्सवामध्ये सर्वांची विनंती होती, सर्वांचं म्हणणं होतं साहेबांनी जयंती महोत्सवाला एकदा निमंत्रित करावं. आम्ही 2019 पासून साहेबाच्या संपर्कात होतो. 2020च्या जयंती महोत्सवाला आदरणीय अंजलीताई या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या होत्या. या 4 वर्षामध्ये अनेक राजघराचे सदस्य ह्या स्टेजवर येऊन गेलेत. आदरणीय भीमराव साहेब या 4 येऊन गेलेले आहेत. युवकाचे आयकॉन सुजात भाऊ आंबेडकर साहेबांचे 2 कार्यक्रम या स्टेजवरून झाले. रेखाताई ठाकूर 2023च्या जयंती महोत्सवाला आल्या होत्या. अकोल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा
प्रतिभाताई भोजने या जयंती महोत्सवाला उपस्थिती लाभलेली आहे अनेक वेळा, आणि आजच्या जयंती महोत्सवात साहेबांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. या एरियामध्ये बहुजन वस्ती आहे, हा MIDC एरिया आहे, कामगार वर्ग आहे, आणि हा प्रामाणिक इथला समाज हा सदैव बाळासाहेब तुमच्या पाठीमागे आहे. जयंती महोत्सवात गर्दी होती, बाकी वेळी गर्दी होत नाही. ही अनेक वर्षापूर्वीची जी गोष्ट होती त्या ह्या एरियातल्या लोकांनी मोडीत काढलेली आहे. जयंती महोत्सवात होणारी गर्दी ही मतामध्ये रूपांतरित करण्याचं काम या 5 वर्षामध्ये सतत प्रत्येक निवडणुकीत मतदान वाढवण्याचं काम या परिसरातील लोकांनी सतत करत असतात. आणि सतत समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे त्या समाजाच्या जीवावर हा जयंती महोत्सव होतो. तर या इथे बसलेल्या महिलांच्या उपस्थितीमध्ये 100, 200, 500, 1000 रुपये जमा करून हा जयंती महोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक मुद्दे आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही काही सुरुवातीच्या 1-2 जयंती महोत्सव सार्वजनिक केले, पण त्यानंतरचे सर्व जयंती महोत्सव आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर साजरी करत असतो. अनेक वेळेस आम्ही वरिष्ठांशी नांदेड जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि जिल्हा कमिटीला आम्ही आग्रह केला, साहेबाची आम्हाला सभा द्या. अनेक वेळेच्या मेळाव्यासाठी आम्ही आग्रही होतो की साहेबाची सभा ह्या एरियामध्ये द्या. अनेक वेळेस त्यांच्यासोबत चर्चा करत होतो की आमच्याला एक आत्ताची ओबीसी परिषद सुद्धा आम्ही अविनाश भोसीकर भाऊला बोललो, इथे आम्हाला हे परिषद द्या. आणि या वेळेचा आम्हाला योग की आज फारुक अहमद सर आमच्यासाठी आमदारच आहेत, कालही आमदार होते, आमचे मार्गदर्शक आजही आमदारच आहेत, आम्ही आमच्यासाठी ते आमदार आहेत. आणि येणाऱ्या काळासाठी जो माणूस आज 35,000 लोकांचा आमदार आहे आणि तो जो आमदार काम कुणाचं करू शकत नाही, एवढं काम आदरणीय फारुक अहमद सर या एरियामध्ये करतात. आणि तेवढ्याच ताकदीनं सर्व समाज फारुक सरच्या पाठीमागेही तेवढ्याच खंबीरपणे असतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ताकदीनं पूर्ण बूथवाईज आमचं काम आहे आणि 312 बूथावर सतत आम्ही मतदान वाढवण्याचं काम केलेलं आहे. साहेब, या एरियातल्या अनेक समस्या आहेत. MIDC एरियामध्ये कुठलंही काम नाही, इथला कामगार वर्ग आहे, पण राहण्यासाठी किराया, ज्या कामगारासाठी जी वस्ती बनली त्या कामगाराला किरायानेही घर मिळत नाही, अशी इथली परिस्थिती आहे. आणि दुसरा एक मुद्दा मी सर्व समाजाच्या वतीने तुमच्या समोर 1-2 मुद्दे मी मांडणार आहे. आपण ज्या पार्क मध्ये आता तिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं, या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ची मागणी होती हा परिसर स्वच्छ करावा आणि डेव्हलप करून सर्व समाजासाठी हा पार्क खुला करण्यात यावा, हा मध्यवर्ती उद्यान खुलं करण्यात यावं. पण 15 ते 20 वर्षापासून प्रशासनानं आणि उदासीन प्रशासन आणि बेफिकीर प्रतिनिधी याने कुठलाही काही नाही केलं. तर आमची एक मागणी होती, आम्ही तशी नंतर मागणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव देण्यात यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्ण करते पुतळा इथे उभारण्यात यावा आणि याला पुन्हाही तिथं विकसित करावं आणि निधी देऊन आम्हाला तिथली विकसित करून सर्वांसाठी तो पार्क खुला करण्यात यावा आणि इथं नाव हे कायमस्वरूपी महापालिकेला लावण्यात यावं. हे प्रशासनाच्या मागे लागून या कामासाठी सहकार्य करावं लागेल. दुसरा एक मुद्दा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक 35 ते 40 वर्षापासूनचा तिथला चौक आहे, पण तिथे कुठलंही स्मारक बनवलं गेलं नव्हतं. आता नवीन उड्डाण पूल तिथं झाला, बऱ्याच वेळेस तिथंही निवेदन दिल्यानंतर कलेक्टरनं स्वतः 300 चौरस मीटर जागा तिथं ॲक्वायर केली आणि स्वतः बोर्ड आणि झेंडा लावला, पण तिथंही ते पुढचं प्रशासन कुठलंही काम करत नाही. हेही इथल्या समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तोही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. असाच प्रश्न ज्या रमाई जयंती जिथून सुरुवात झालेली आहे, कुठेही जयंतीचा होत नव्हती, आज रमाई जयंती एक मोठ्या उत्सवात सगळ्या जिल्ह्यामध्ये साजरी होत आहे. एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आम्ही सदैव म्हणत असतो. पण त्याच रमाई चौकामध्ये जिथं रमाई जयंतीची सुरुवात झाली, अशा रमाई चौकाला सुद्धा प्रशासनाच्या बऱ्याच अडचणी आहेत. तिथलीही प्रशासनानं जिथं कार्यक्रम आहे, मोठा चौक आहे, तिथं कार्यक्रम करता येत नाही. बाजूलाच सिडकोची जागा आहे, ती त्या ट्रस्टला जागा देण्यात यावी, यासाठी सुद्धा समाजाच्या वतीने तुमच्या समोर मी मागणी केलेली आहे. सविस्तर आम्ही तुम्हाला भेटू आणि सदैव इथला समाज, मी जास्त साहेबाच्या आणि तुमच्यात मी वेळ घेणारा नाही, सर्व समाज ताकदीनं हा
जयंतीच नाही तर मतदानामध्ये सुद्धा पाठीमाग आहे. जास्तीत न बोलता मी थांबतो. जय भीम, जय रमाई. धन्यवाद विठ्ठल भाऊ. नक्कीच हा वंचितचा गड आहे आणि ज्या पद्धतीनं फारुख अहमद साहेबांच्या पाठीमागे या भागातला मतदार प्रस्थापितांच्या आमिषाला बळी न पडता थांबला. आपल्या सर्वांचं कौतुक आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शिवभाऊ नरंगल यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. माता रमाई यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आजच्या या भव्य दिव्य अशा जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, या भागाचे नेते फारुख अहमद सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांच्या नियोजनामधून दरवर्षी हा कार्यक्रम होतो, ते नांदेड दक्षिणचे महानगराध्यक्ष विठ्ठलदादा गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी, समस्त नांदेड जिल्ह्यातून या भागातून आलेली सर्व मंडळी, दरवर्षी या ठिकाणी माता रमाई यांची जयंती आपण साजरी करत असतो. पण यावर्षी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल नांदेड दक्षिण जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मित्रहो, विठ्ठलदादा गायकवाडांनी या ठिकाणी प्रास्ताविक मांडलेला मी वेळ घेणार नाही, कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. दादा, सातत्यानं आपण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या परिसरातल्या भागातल्या लोकांसाठी आंदोलन मोर्चे करून न्याय मिळवून देत असता. माता रमाईची जयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी होत असती. आताच आपण आदरणीय बाळासाहेबांच्या समोर अनेक समस्या मांडल्या आणि त्या सर्व समस्या ह्या महानगरपालिकेच्या संदर्भातल्या संबंधित आहेत. मी आजच्या या जयंतीच्या निमित्तानं विठ्ठलदादा गायकवाड यांना नगर सेवक होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण नक्कीच या भागाचे नगरसेवक व्हाल, कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे पाय या तुमच्या भूमीला लागलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण नगरसेवक नक्की व्हाल, एवढ्या शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात, त्याबद्दल या भागाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना रमाई जयंतीच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बसव, जय शिवराय. धन्यवाद शिवभाऊ. मंचावर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे, त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते आणि या भागामधून ज्यांनी मोठ्या ताकदीनं निवडणूक लढली, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये खूप मोठा लढा दिला, ते आदरणीय फारुख अहमद सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली या ठिकाणी भूमिका ठेवावी. आदरणीय फारुख अहमद सर. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या कार्यकर्तृत्वाला, स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आज नांदेड गुरुवार बाजार सिडको परिसरात, जेतवन विहारच्या परिसरात होत असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आपल्या सगळ्यांचे, तमाम बहुजनांचे हृदयस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाताई जोगदंडजी, कार्यक्रमाला उपस्थित राज्य कमिटीचे अविनाश भोसीकरजी, दोन्ही जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले हत्ती आंबिरेजी, जिल्ह्याचे महासचिव श्यामभाऊ कांबळेजी, महानगराध्यक्ष विठ्ठलदादा गायकवाड, त्यांची संपूर्ण टीम, पक्षातले सर्व पदाधिकारी, सगळ्यांचे नावं घेत नाही आपल्या आणि साहेबांमध्ये मी खूप वेळ थांबणार नाही. त्यामुळं सन्माननीय मंच आणि मोठ्या ताकदीनं आंबेडकरवादी चळवळीचं बळ आणि आंबेडकरवादी नांदेड जिल्ह्याचं गड हा जर कोणता परिसर आहे तर हा आपला सिडको, हडको, MIDC परिसर आहे. इथून आलेल्या, नेहमी आमच्या सोबत, आमच्या पाठीशी ताकद बनून राहणारे
आदरणीय बाळासाहेबांवर निसमीत असं प्रेम ठेवणाऱ्या सर्व आंबेडकरवादी बंधू भगिनींना मी क्रांतिकारी जय भीम करतो, क्रांतिकारी सलाम करतो. जय भीम. आपण सगळेजण नेहमीच इथं एक मोठी ताकद, एक मोठं उदाहरण म्हणून सोबत आहोत. आदरणीय बाळासाहेब एकटे लढत आहेत. आपण पाहिलं की माता रमाईनं ज्या समाजासाठी, जे भवितव्य घडवण्यासाठी आणि तळागाळातल्या शोषित पीडितांच्या कल्याणासाठी आदरणीय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहण्याचं काम केलेलं आहे. त्या माता रमाईच्या त्यागाचं, त्या माता रमाईच्या प्रेरणेचं, त्या माता रमाईच्या शक्तीचं प्रतीक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातच नव्हे तर जगभरामध्ये शोषित पीडितांसाठी विशाल असं काम करून दाखवलेलं आहे. बाबासाहेबांनी पूर्ण जीवन मरण यातना सहन करून जे भारतामधल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं काम केलं, आता पुन्हा या भारतामध्ये कोणी जन्मणारा लेकरो गुलामगिरीकडे जाणार नाही, यासाठी बाबासाहेबांनी या देशाला अशोक चक्र, अशोक स्तंभाच्या चिन्हासहित भारताचं संविधान दिलेलं आहे, भारतीय संविधान दिलेलं आहे. आज या देशभरामध्ये, जगभरामध्ये अनेक पद्धतीच्या गुलामगिरीच्या लढा लढल्या गेलेल्या आहेत, परंतु जी पद्धत बाबासाहेबांनी लढलेली आहे त्या पद्धतीचं अनुकरण जगभरातल्या शोषित पीडित करत आहेत. एकेकाळी अमेरिका सारख्या देशामध्ये काळ्यांनी लढलेल्या लढाईचं उदाहरण जगभरातल्या इतर देश घेत होते, परंतु आता जगातल्या शोषित पीडितांच्या लढाईचं प्रतीक जर काही झालं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले आहेत, ते गौतम बुद्ध झालेले आहेत. आजही या देशाच्या पंतप्रधानाला ते RSS ची चड्डीवाले कोणत्याही विचाराचे असतील, त्यांना गोडसे हा महान आहे, त्यांना सावरकर महान आहे, त्यांना डॉक्टर हेडगेवार महान आहे, जे RSS ची स्थापना केलेला आहे. या RSS ची विचारवल्ली पेरवणारा हेडगेवार साहेब दुर्दैव आहे की आमच्या नांदेड जिल्ह्याचाच आहे, धर्माबादचाच आहे. या धर्माबादचाच ते डॉक्टर हेडगेवार आहे. यानंच ते RSS चड्डीवाल्यांचं विषारी रोप ठरवलेलं आहे. आणि जेव्हा त्यानं RSS ची संघटना स्थापन केली, 10 वर्ष काँग्रेसचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष राहून RSS ची स्थापना केली. 10 वर्ष RSS प्रमुख पण होता आणि काँग्रेसचा अध्यक्ष पण होता. म्हणूनच कोणीतरी म्हणलेलं आहे की काँग्रेस हे RSS ची जननी आहे, माता आहे, कारण ते हेडगेवार काँग्रेसचा अध्यक्ष होता, मग RSS चा अध्यक्ष झाला. आता या सगळ्यांच्या मानलं असलं तरी जगात कुठं पंतप्रधान गेल्यावर मी नथुराम गोडसेच्या देशातून आलं म्हणत नाही, मी सावरकरच्या देशातून आलं म्हणत नाही, आताही त्याला मी बुद्धाच्या देशातून आलो असंच सांगावं लागते. ही समतेची ताकद बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आज माता रमाईच्या जयंती निमित्त जर आपल्याला माता रमाईच्या विचारांना, त्यांनी केलेल्या त्यागाला, प्रेरणेला जर नावारूपाला घेऊन जायचं तर बाबासाहेबांच्या विचाराचं राजकीय चळवळीला जिवंत ठेवावं लागणार आहे. आणि मी अभिमानानं सांगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना की महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्या जिल्ह्यात काय आहे नाही माहित नाही, पण नांदेड जिल्हा हे आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा गड कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. कोणती निवडणूक असली तरी विठ्ठल भाऊनं सांगितल्या पद्धतीनं हे जी गर्दी आहे फक्त कार्यक्रमाची गर्दी नाही, नांदेड जिल्ह्याची गर्दी ही मतामध्ये परिवर्तित होणारी गर्दी आहे. पण यांना जोडीला उभं राहण्यासाठी सेक्युलर म्हणवणाऱ्या इतर समाज घटकांना मला विचारायचं आहे, आज तुम्हाला संविधानाची जी फळं तुम्ही चोखत आहात, आज संविधानाचा जे लाभ तुम्हाला झालेला आहे, हे संविधानाचा लाभ तुम्हाला जे झालेला आहे ते विश्वरत्न बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे, संविधानामुळे झालेला आहे. आणि आज या संविधानाच्या लढाईला लढताना बाबासाहेबांच्या रक्ताच्या विचाराचा वारसदार म्हणून आमचा नेता पायाला भिंगरी लावून जेव्हा फिरतो तेव्हा इतर समाजाला पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. मी या नांदेड जिल्ह्याच्या नांदेड दक्षिण मधल्या 60,000 सेक्युलर मतदारांबद्दल मला खूप सहानुभूती आहे साहेब. या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा आपण मला उमेदवारी दिली,
परंतु जे सेक्युलर लोक संविधान वाचवण्याच्या गप्पाच्या दिशाभूल गेले ते 60,000 लोकांची लय फजिती झाली. एखाद्या नववधूच्या हातावर लागलेली मेहंदी, तिच्या मेहंदीचा रंग उतरण्याआधी तिचं वर जसं गचकतो तसं या 60,000 सेक्युलर मतदारांच्या बोटाला लागलेल्या साईचं रंगही उतरलं नाही. तर 60,000 मत घेतलेला सेक्युलर म्हणणारा लबाड माणूस सटकायला लागलेला आहे. भाजपच्या आघाडीला जायला निघालेला आहे. या निमित्तानं ओळखा, भाजप जर आपला शत्रू आहे, RSS आपला शत्रू आहे, तर ते 2 नंबरचे शत्रू आहे. 1 नंबरचे शत्रू या सेक्युलर म्हणून भाजपच्या आघाडीत जाणारे दलाल आहेत. हे लबाड लोक आहेत ज्यांनी आपली फसगत केलेली आहे. म्हणून या जिल्ह्यातल्या ओबीसींना मला विचारायचं आहे, शहरभर बॅनर लागलेले आहेत. 28 तारखेला भाजप आघाडीमध्ये इथून आमदार झालेला 60,000 मतं घेतलेला माणूस भाजपच्या आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे. शहरभर लागलेल्या बॅनर मधले फोटो बघा. कोणत्या ओबीसी नेत्याचा फोटो नाही, कोणत्या मुस्लिम नेत्याचा फोटो नाही, कोणत्या मागास नेत्याचा फोटो नाही. एकाच घराण्याची घराणेशाही करणारे या लोकांना ओळखलं पाहिजे. या नांदेड जिल्ह्यातल्या ओबीसींना, मुसलमानांना या मंचावरून आव्हान देतो, येणाऱ्या काळामध्ये जर या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला सुरक्षित पद्धतीनं संविधानाच्या अधिकारानं जगायचं असेल तर बाबासाहेबाच्या विचाराचा, बाबासाहेबाच्या सर्व विचारावर चालणाऱ्या चळवळीच्या, वंचितच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाच्या मागे आल्याशिवाय आपण साबूत राहणार नाही. येणारा काळ हा बाबासाहेबाच्या विचारानं आपल्याला या सिडको हडको सहित नांदेड मधले येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहायचं नाहीये. कारण आता दुपारी एक व्यक्ती मला भेटले, म्हणले साहेब तुम्हाला बघून चांगलं वाटलं, तुम्ही विचाराचे निष्ठेवर आहात. मी बौद्ध नाही म्हणले, मी हिंदू आहे. परंतु आता बघायला म्हणले लोक लबाड लोक बदमाश निघाले म्हणले, सेक्युलर म्हणून मतदान घेणारे भाजपच्या आघाडीत चालले. मी म्हणलं हे बदमाश भाजपकडे जाणार आहेत, यांचा बाप महाबदमाश आधी गेलेला आहे, या नांदेड जिल्ह्याची फसगत केलेलं. म्हणून या बदमाशांना ओळखणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळे ताकदीनं, जशी आज या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन इतिहास घडवलेला आहे. गेल्या 11 वर्षापासून विठ्ठल गायकवाड त्यांची टीम माता रमाईची जयंतीचं आयोजन करते. कदाचित विठ्ठल भाऊ मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सार्वजनिक कार्यक्रम पहिल्यांदा तुम्हीच घेतला होता 11 वर्षापूर्वी. आणि 11 वर्षापासून विठ्ठल भाऊ आणि पूर्ण टीम, मला शिवाभाऊला, अविनाश भाऊला, एकदा बाळासाहेबाचं पाय लागलं पाहिजे, एकदा बाळासाहेबांनी आलं पाहिजे. 11 वर्षाच्या तपाच्या तपश्चर्येनंतर आज आदरणीय साहेब इथं आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला साहेबांना हे आश्वासन द्यायचं आहे, ज्या पद्धतीनं आजही आम्ही सोबत आहोत, इतर समाज घटकांना घेऊन आदरणीय साहेबाच्या पाठीशी आपण सगळेजण याच ताकदीनं राहूत. या नांदेड जिल्ह्यामध्ये इथं जे लागून असलेला पार्क आहे, त्या पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे नाव दिल्याशिवाय आणि हा पार्क ठेवल्याशिवाय आपल्याला चैनीनं बसायचं नाही आहे. आंबेडकरवादी चळवळीतल्या सर्व सहकारी मित्रांना सांगतो, आता दिशाभूल होऊ देऊ नका. तुमच्या उमेदीवर, तुमच्या बळावर आपल्याला इतर समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्ही समोर राहा, आम्ही पाठीशी राहतो. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही सोबत राहतो. एक दिलेलं लढत नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी चळवळीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपण खात्री आदरणीय साहेबाला देऊया. मी थांबतो, रजा घेतो. पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी सलाम, क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद फारुख सर. नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रस्थापितांनी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं, त्या राजकारणाला या ठिकाणची वंचित बहुजन आघाडी आणि इथली जनता धडा शिकवेल. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शोभाताई जोगदंड यांना विनंती आहे की आपण थोडक्यात आपण या ठिकाणी शुभेच्छा या जयंती महोत्सवाला द्याव्यात. आदरणीय शोभाताई जोगदंड.
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम करते आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्या मंचाला लाभलेले आहेत त्यांनाही मी सविनय जय भीम करते आणि इथं सर्व उपासक उपासिका सर्व मोठ्या संख्येने जमलेले आहात त्यांना पण मी सविनय सप्रेम जय भीम करते आणि रमाई जयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तुमच्या आमचे आदरास्थान आदरणीय बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती आहे की आपण या रमाई महोत्सवाला संबोधित करावं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. ॲडव्होकेट बाळासाहेब आगे बढ़ो. ॲडव्होकेट बाळासाहेब आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा माता रमाई या कार्यक्रमाच्या असणाऱ्या अध्यक्षा शोभाताई जोगदंड, या कार्यक्रमाचे असणाऱ्या आयोजक विठ्ठल गायकवाड, त्याच्याचबरोबर स्वागत अध्यक्ष जे आहेत ते राजू वाघमारे, महानगरपालिकेचे असणारे अमृत नगरकर, त्याच्याचबरोबर संयोजन समितीचे असणारे अध्यक्ष अनिल बेरजे आणि व्यासपीठावरती असणारं उपस्थित फारुक अहमद, अविनाश भोसीकर, राजेश्वर हाती आंबिरे, शिवा नरांगळे, प्रशांत इंगोले, डॉक्टर संगरत्न कुळे, श्याम कांबळे आणि या कार्यक्रमाला असणारं लागलेले महाराष्ट्राचे असणारे सुप्रसिद्ध गायक सज्जन बेंद्रे, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या असणाऱ्या निवडणुका पार पडल्यात आणि पार पडल्यानंतर आता असणाऱ्या एक वेगळ्या चर्चा सुरुवात झालेली आहे. जे सोशल मीडियाला बघतात त्या सोशल मीडियावरती असणारा काही प्रश्नांची चर्चा सुरुवात झाली आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ती सोशल मीडिया असं आहे की 1950 साली या देशामधल्या काही संघटना की ज्या सत्तेवरती आहेत, RSS सारख्या ज्या संघटना आहेत की ज्या सत्तेवरती आहेत, त्यांनी मास्तर खाली बसा, दोघही खाली बसा किंवा बाजूला व्हा. या इथे या खुर्चीवर बसा, इकडे या, इथं खुर्चीवर बसा. या संघटनांनी असं स्वतःशीच आणि जनतेशी एक आश्वासन दिलं होतं की जी घटना 1950 साली
निर्माण केली तिला आम्ही मान्यता देत नाही, तिला आम्ही स्वीकारत नाही. तिला आम्ही मान्यताही देत नाही, आम्ही याला स्वीकारतही देत नाही. जेव्हा केव्हा आमच्याकडे सत्ता येईल, जेव्हा केव्हा आमच्याकडे असताना सत्ता येईल, त्यावेळेस आम्ही ही घटना बदलल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्या दृष्टीने त्यांची पावलंही पडतात आहेत, हे आपण लक्षात घ्या. तशी पावलंही पडतात. एखाद्या व्यक्तीने ठरवणं हा एक वेगळा भाग आहे आणि एखाद्या संघटनेने ठरवणं हा असणारा वेगळा भाग आहे. संघटना ज्यावेळेस ठरवते त्यावेळेस विचारपूर्वक ठरवते असं मी त्या ठिकाणी मानतो. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आंबेडकरी चळवळीमध्ये डिग्री होल्डर्स फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना डिग्री मिळालेली आहे, नाही असं नाही. पण हे जे डिग्री होल्डर आहेत हे नवनीत गाईड म्हणून जे आहेत त्याचे हे डिग्री होल्डर आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न काय येणार, ज्याला कोणाला असं हे बघायचं असेल तर मागच्या 10 वर्षाचे सगळे प्रश्न काढा. तुम्हाला एकही नवीन प्रश्न दिसणार नाही. आलटून पालटून याच्यातले 2, त्याच्यातले 2, त्याच्यातले 3, त्याच्यातला 1, त्याच्यातला 4 हा घ्या आणि पेपर टाकले जातो. तो नवनीत गाईडवाला हे उचलण्यामध्ये हुशार असेल. तो 10 प्रश्न नाही, तो 25 प्रश्न काढत असेल. पत्त्यामधला सत्याचा खेळ तुम्हाला लोकांना माहित असेल, 21 पत्त्यामध्ये चालतो. जे पत्त्यातली 21 पानं आपण घेतली आणि कोणालाही सांगितलं की तुम्ही असणारा तुमच्या मनामध्ये त्याच्यातला असणारा पत्ता आणि 3 पत्त्याचा जसा खेळ आहे त्या 3 पत्त्याचा खेळ आपण असताना केला तर तुम्हाला ओळखता येतं की कुठला आहे आणि कुठलं नाही. ते नवनीत गाईड करत असे. आणि नवनीत वाचलं की डिग्री मिळाली अशी असणारी परिस्थिती. आता ह्या डिग्री होल्डरांचा आंबेडकरी चळवळीमध्ये लय सुळसुळाट झालाय. एवढा सुळसुळाट झालाय की त्याला सोशल मीडियावरती पोस्ट लिहिता आली नाही तर तो त्याची आई बहीण काढून मोकळा होतो. आता तुला लिहिता येत नसेल तर लिहू नको, पण त्याचे आई बहिणीवरनं कशाला शिवा देतोस. तिथे लक्षात घ्यायचं की हा नवनीत गाईडचा विद्यार्थी आहे आणि नवनीत गाईड वाचून त्याला असणारा डिग्री मिळालेली आहे म्हणून त्याचं डोकं चालत नाही अशी असणारी परिस्थिती. असे बरेच सुळसुळाट आहेत. आणि ह्यानेच सगळं असताना चळवळीत गोंधळ घातला असं मी त्या म्हणणार. याच वर्गाने असणारा मोठा गोंधळ घातला. ज्यांनी निश्चय केलाय
ते त्यांच्या मार्गाने चाललेत. संधीची वाट बघतात आहेत की कधी आपल्याला तो बदल करता येईल. आज जसं सर्वच राजकीय पक्षांना आपण बघत असाल की लखवा मारलेला आहे. लखवा मारलं की वाचा जाते, लखवा मारला की हात चालत नाही, पाय चालत नाही. तशा रीतीने ह्या राजकीय पक्षांना लखवा मारलेला आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रश्नावरती बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. अमेरिकेतून ज्या भारतीयांना अमेरिकेतल्या विमानाने आणलं त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले. एवढं मोठं रान तुम्हाला असताना मोदीच्या विरोधात पेटवता आलं असतं. का रे बाबा, तू भिकारी आहेस का? विमान तुझ्याकडं नाही का? तू पाठवायचं होतं विमान त्या लोकांना घेऊन यायचं, जसं इतर जगातल्या पंतप्रधानांनी केलं, राष्ट्राध्यक्षांनी केलं. त्याचा निषेध तुम्हाला असताना करता आला असता. मोदी असेल ट्रम्पचा मित्र, तो त्याचा व्यक्तिगत संबंध आहे. पण जे अमेरिकेमध्ये भारतीय होते त्यांना बेड्या घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही. हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं रे, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं, त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या. पण तुम्ही मतदान देणार पुढच्या निवडणुकीमध्ये हेही मी तुम्हाला आता सांगतो. टाळ्या वाजवू नका, स्वतःचं चारित्र्य बघा पहिल्यांदा. आपण आपलं स्वतःचं चारित्र्य बघितलं पाहिजे की माझं चारित्र्य काय आहे. आणि म्हणून ज्यांच्या मध्ये धमक नाही, ज्यांच्यामध्ये धमक नाही, इथल्या असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारायचं. फक्त इलेक्शनच्या दिवशी मटण देतो, दारू देतो आणि आम्ही मतदान करत बसायचं. आज आम्ही म्हणतो की आम्हाला कोण विचार, अरे तुम्हाला विचारणार कशासाठी? तुमचं चारित्र्य आहे कुठे? ज्याचं चारित्र्य आहे त्यालाच विचारल्या जातं, ज्याचं चारित्र्य नाही त्याला विचारल्या जात नाही. हे बाबासाहेब सांगून गेले आपल्याला. हे चारित्र्य आपण असलं पाहिजे. चारित्र्य नसेल तर आपल्याला पुढचंही काही दिसत नाही. आणि म्हणून म्हटलं सोशल मीडियावरती, टीव्हीच्या मीडियावरती नाही, वर्तमानपत्राच्या मीडियावरती नाही, पण सोशल मीडिया, मोबाईलवरती चालणारा सोशल मीडिया, या सोशल मीडियावरती ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. उद्याची ही घटना बदलली तर येणाऱ्या घटनेमध्ये असणारा अधिकार आहेत की नाही आहेत कोणाला माहिती. की नव्या व्यवस्थेमधल्या नव्या गुलामीला आपल्याला तोंड द्यावं लागणार. रासू गवई यांचा मुलगा
सुप्रीम कोर्टाचा जज आहे किती जणांना माहिती आहे? हात वरती करा. काय झालं नवनीत गाईडवाल्यांना? हे माहित नाही की गवईंचा असणारा रासू गवईंचा मुलगा सुप्रीम कोर्टाचा जज आहे. सीजीआय होणार आहे, चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे आपण. त्यांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी एक निर्णय दिला. कुठला निर्णय दिला? कुठला निर्णय दिला? नवनीतच्या गाईडच्या विद्यार्थ्यांना सर डिग्री होल्डरना विचारतोय कुठला निर्णय दिला? बरोबर. अरे मराठीत बोल म्हणजे लोकांना कळेल. मला इंग्रजी कळतं थोडं थोडं. त्या निर्णयातला गाभा किती जणांना माहित आहे? हात वरती करा. एकालाही माहित नाही. एकालाही माहित नाही. त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे, मग तुम्हाला शिलाई मशीन सुद्धा मिळाली असेल तर यापुढे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही. यापुढे आरक्षण मिळणार नाही आणि यापुढे लाभ मिळणार नाही. म्हणजे स्कॉलरशिप मिळणार नाही, फ्रीशिप मिळणार नाही आणि आरक्षणाची जागाही मिळणार नाही. याचं कारण की तुम्ही लाभ घेतलेला आहे. तुम्ही लाभ घेतलात म्हणून तुम्ही असणारा प्रगतिशील झालात. तुम्हाला आता असणारा लाभाची गरज नाही. हा निर्णय दिलेत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे की ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची. आणि या निर्णयाचं स्वागत कोणी केलेलं आहे तर काँग्रेसने स्वागत केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही मतदान कोणाला दिलं तर आमच्या गांडीवरती लात मारायला जे बसलेले आहेत त्यांना आम्ही मतदान दिलं. म्हणजे जे अधिकार काढून घ्यायला निघालेले आहेत त्यांनाच आम्ही असणारं मतदान देतोय आणि म्हणतोय वा वा तू काय फार चांगली किक मारली आहे, अजून 2 किक माझ्या बोछ्यावरती मार, असं मी त्याला असणारं सांगतोय. आणि उद्या आरक्षण गेलं, अरे आता आपण मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलन केलं पाहिजे. अरे जेव्हा सगळं असताना निघून गेल्यानंतर तुम्हाला वाचवायला आहे कोण? इलेक्शन मधली दारू, इलेक्शन मधलं मटण तुम्हाला वाचवणार आहे? इलेक्शन मधली दारू, इलेक्शन मधलं मटण तुम्हाला वाचवणार आहे की ज्या काँग्रेसला मतदान दिले ते लढणार आहेत? त्यांनी तर सरळ सांगितलं की कर्नाटक सारख्या राज्यामध्ये आणि तेलंगणा सारख्या राज्यामध्ये आणि हिमाचल सारख्या राज्यामध्ये जिथे आमचं सरकार आहे तिथं गवई साहेबांचा निर्णय आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी लागू करायला सुरुवात केली. निर्णय काय आहे? तर तुम्ही लाभ घेतला असेल, शासकीय लाभ घेतला असेल तर यापुढे तुम्हाला शासकीय कुठलाही लाभ मिळणार नाही. आरक्षणाच्या यादीमधनं तुम्ही बाहेर जाणार.
बाबासाहेब असं म्हणाले होते की प्रत्येक पायरीवरती जिथे तुम्ही उभे आहात तिथे उभं राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागतो. पुढची पायरी तर सोडा, पण जी पायरी तुम्ही गाठलेली आहे त्या गाठलेल्या पायरीवरती सुद्धा टिकणं याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी गाड्याचं उदाहरण दिलं की हा गाडा आहे, हा इथपर्यंत खेचत आणलेला आहे. तुम्हाला पुढे घेऊन जाता असेल तर पुढे घेऊन जा, पण पुढे घेऊन जाता येत नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पाठीमागे येऊ देऊ नका. ही जबाबदारी आपल्यावरती बाबासाहेब टाकून गेले. आम्ही तो गाडा तिथे ठेवला की पाठीमागे चाललाय. उद्याचं आरक्षण गेलंय, अंमलबजावणी करण्याचं शिल्लक राहिले. उद्या पोरगा मेडिकलला गेला, इंजिनिअरिंगला गेला, कॉलेजमध्ये गेला, त्याच्या फिया भरू शकतो का आपण? आता एवढंही डोकं नसेल तर त्याला नाईलाज आहे. एवढंही डोकं नसेल की परिणाम काय होणार हे जर आम्हाला कळायला जर डोकं नसेल तर तुम्हाला वाचवणार कोण आहे? दारू वाचवणार आहे, मटण वाचवणार आहे की काँग्रेसला दिलेलं मतदान तुम्हाला वाचवणार आहे? तुमच्या डोळ्यासमोर दिसतं. विश्वनाथ प्रताप सिंगाने ओबीसीला आरक्षण दिलं, पण मागचे 5 वर्ष आपण बघत असाल की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणाचा खेळ चाललेला आहे. ज्या दिवशी फायनल निकाल लागेल की राजकीय आरक्षण ओबीसीला नाही, त्याच्या वर्षभरामध्ये नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण सुद्धा ओबीसीचं निघून गेलेलं असेल. त्यातून सगळ्यांना फायदा होतो असं मी मानत नाही, परंतु व्यवस्थेमध्ये ती राजकीय व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, शासकीय नोकरीची व्यवस्था असेल, माझा समावेश होण्याचा मार्ग कायम आहे हे आपण लक्षात घ्या. राजा महाराजांचा असणारा कालखंड होता. तुमच्यापैकी तुमचे बापदादे जे होते ते तिथे असणारा चौबदार तरी होते का? आपण त्या परिस्थितीकडे बघणार आहोत की न बघणार आहोत? महात्मा फुले असतील, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांनी आम्हाला नुसतं चोपदार नाही तर आता यांनी म्हटल्यासारखं सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसची सुद्धा खुर्ची आम्हाला मोकळी करून दिली. ती व्यवस्था आम्ही टिकवणार आहोत की न टिकवणार आहोत? व्यवस्था टिकली म्हणजे या देशामधली माणुसकी टिकली हे लक्षात घ्या. व्यवस्था टिकली म्हणजे या देशातल्या माणसाचे अधिकार टिकले हे आपण असताना लक्षात घ्या. व्यवस्था टिकली म्हणजे आज जे आपण ताटपाण्याने खुल्या दिलाने असताना आज वावरत आहोत तो व्यवहार त्या ठिकाणी राहतो हे आपण असताना लक्षात घ्या.
दुर्दैवाने मी असं म्हणेन की हा आंबेडकरी चळवळीला, फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माणसाला रोग लागलाय की तो सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजायला लागलेला आहे. माझ्या बापाच्या 9 फॅक्टऱ्या होत्या. किती फॅक्टऱ्या होत्या? 9 फॅक्टऱ्या होत्या. कुठच्या काळामध्ये? 30 आणि 35च्या कालावधीमध्ये. पण नंतरच्या कालावधीमध्ये काय? झटके लागत जातात, राहतात नाही राहत. सांगण्याचा माझा मुद्दा आहे की पैसा ज्याला आपण असणारा सगळंच सुरक्षितेचं कवच आपण समजतोय, तो आहे तोपर्यंत लोक तुमच्या बरोबर आहेत. ज्या दिवशी तो संपला, मुंगळ्यासारखे सगळे पळून जातात. टिकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. टिकत राहतात अशी असणारी परिस्थिती आहे. जगण्यासाठी पैसा लागतो, नाही असं नाही, पण सुरक्षिततेसाठी पैसा लागत नाही हे लक्षात. सुरक्षा ही व्यवस्थाच देते हे आपण असं लक्षात घ्या. आणि मग कुठल्याही मारवाड्याच्या दुकानामध्ये जा आणि त्या मारवाड्याला विचारा, तू काय करतोयस? काय नाही, तो म्हणतो जरा संघटनेमध्ये पैसे भरायला चालतोय. का त्याला माहित आहे की माझा व्यवसाय माझ्याकडे टिकवायचा असेल, राहायचा असेल तर संघटन हे माझं असणारं महत्वाचं आहे. संघटन हे असणारं माझं महत्वाचं आहे. कारण माझा व्यवहार, माझा व्यापार हा संघटनेमुळे माझ्याकडे टिकून राहतो याची त्याला जाणीव आहे. आणि म्हणून तो सभासद त्या ठिकाणी होत असतो आणि महिन्याच्या महिन्याला सभासदाच्या वर्गण्या भरत असतो. त्याला संघटनेची ताकद दिसली. आणि म्हणून तो आज या व्यवस्थेमध्ये टिकेल. उद्या राजकीय स्थितीच्यावरती तुम्ही जर असं आपली ताकद दाखवली असती तर काय मिसाल होती गवईची की तुमचं आरक्षण काढून घेण्याची असणारी अवस्था. मला काय अधिकारी मिळाले ते म्हटले, प्रकाश इलेक्शन आरक्षण राहिलं न राहिलं. म्हटलं का रे? नाही, आपण आता फार चांगलं कमवलेलं आहे. म्हटलं मला मान्य आहे. म्हटलं सरकारी अधिकारी म्हटलं की त्यांनी कमवलेलं आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण मला एक सांग की नोटाबंदी ज्यावेळेस झालं तुझं काय मालाचं झालं ते सांग. तू बाहेर काढू शकलास का? काय प्रकाशावर विचारताय तुम्ही? वाया गेले सगळे. त्याच्यामध्ये चिलीम टाकून असं ओढत बसलो. म्हटलं म्हणजे राजाचा रंगच झालास ना तू. त्याच्यानंतर कमवलेस ते वेगळा भाग आहे म्हटलं होतं. पण नोटबंदीच्या कालावधी तू राजा त्याच्या अगोदर होतास, पण नोटबंदीच्या कालावधीमध्ये तू असताना म्हटलं रंक झाला होतास की नाही सांग. तू म्हटलं झालं होतं ना. आणि म्हटलं उद्या तुझं आयुष्य संपलं म्हटलं होतं. का तू अगोदर आरक्षण घेतलंय, पण तुझ्या पोराचं काय? उद्या तुझ्या पोराला नोकरी लागली नाही काय होणार आहे? म्हटलं तो तुझ्यासारखा राजा राहणार नाही, तो सामान्य माणसासारखा रंक होईल अशी असणारी परिस्थिती आहे.
जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे, हे आपण असं लक्षात घ्या. जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला असं दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि चुकीचा पायंडा काय पडतोय की मी असताना मानतोय की मला चळवळीची गरज नाही, माझी आर्थिक स्थैर्यता ही माझी गरज आहे. आर्थिक स्थैर्य ही गरज आहे, नाही असं नाही, पण ती शाश्वत देत नाही, हे लक्षात घ्या. चळवळ ही शाश्वत देते, व्यवस्था ही शाश्वत देते, सिस्टम ही आपला अधिकार देतो, हे आपण लक्षात घ्या. उद्या त्या संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व नसतं तर तुम्हाला आरक्षण मिळालं असतं. उद्या त्या संविधानामध्ये मानवतेचा, अधिकाराचा, हक्काचा आलेख नसता तर तुम्हाला काय अधिकार मिळाले असते. आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे, पण मोदीने त्याला काय करून ठेवलंय, वाघाचं मांजर करून ठेवले, अशी असणारी परिस्थिती आहे. उठ उठ बसत बस अशी अवस्था करून ठेवलेली आहे. तो तुमचं बघणार की त्याचं बघणार. मोदीने सरळ सांगितलं, तोंड उघडलंस तर साला तिहार जेलमध्ये टाकेन. तो तुमच्यासाठी तिहार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपले आयुष्य जगत राहील? कोणासाठी लढेल तो? कोणासाठी लढेल? तुमच्यासाठी की त्याच्यासाठी? स्वतःचं पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो? जा घेऊन माझ्या पोराला. आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्या पोलिसाला? काय म्हणतो काय आपण त्या पोलिसाला? घेऊन जा. मग काय म्हणतो आपण? घे आणि सोड. जसं आपण आपल्या पोराचा असताना बाहेर राहायला पाहिजे, तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून? तो कशाला तुमच्यासाठी भांडेल? तुम्ही जाऊ दे, काय व्हायचं ते होईल, मी आपला असताना माझं आयुष्य बाहेर राहून मजा मारतो. आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे, आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावरती असता कामा नये. कधी सुरी फिरवेल हे कळत नाही. दोन्ही बाजूने संकट आहे. एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता ही काढण्याचा भाग चाललाय, आणि दुसरं जे सत्तेवरती बसलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या, ते असं म्हणतंय की आम्ही संविधान या देशातलं बदलणार. तुमचं राहिलं काय? आणि आम्ही काय करतोय? आज कोणाची जयंती साजरी करतो? कोणाची करतो? कोणाची करतो? महान विद्वान आपल्या सभेमध्ये बसलेले, त्याचं स्वागत करतो मी विचारायचं. कोणाची जयंती आपण साजरी करतो? दुसरं विद्वान आपल्याला दिसलं. कोणाची जयंती आपण साजरी करतो?
2 विद्वान ह्या सभेमध्ये आले, त्यांचं स्वागत करतो. पण आपण का जयंती साजरी करतोय? जाऊ द्या, रात्री 9 वाजताचं बोलतोय ते. आपण ही जयंती का साजरी करतो? का साजरी करतोय? का त्यांच्या त्यागाशिवाय आणि त्यांच्या कष्टाशिवाय बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं नसतं. म्हणजे त्यांच्या त्यागाचं आज आपण या ठिकाणी जयंती साजरी. त्यागाचं असणारं जे प्रतीक आहे, हा त्यागाचा गुण आपण स्वीकारणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यागाचा गुण हा असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांसमोर, आणि सगळ्या महान विद्वान ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये बसले त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, कृपा करून डोकं चालू नका. त्या डोक्यामध्ये मेंदू नाहीये. त्या मेंदूमध्ये असणारा फक्त नवनीत बसलेला आहे, दुसरा कोणच बसलेला नाही. तेव्हा नवनीत हा विचार करायला सांगत नाही, फक्त असणारा गिरवायला सांगतो. आणि ते वर्तमानपत्रावर आणि ते परीक्षेच्या पत्रावरती तुम्ही गिरवलं आणि तुम्हाला डिग्री मिळाली, एवढीच फक्त तुमची लायकी आहे, ही पहिल्यांदा लक्षात घ्या. लय जरी शिव्या घालतात सध्या. म्हटलं शिव्या घालायच्या तेवढ्या घाला, म्हटलं मला काही फरक पडत नाही, पण तुमचं हे कॅरेक्टर आहे, हे लोकांसमोर आल्याशिवाय आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही, हे लक्षात घ्या. जे नांदेडमधले प्राध्यापक मंडळी होती, अविनाश बोसीकर लोकसभेच्या विरोधात, फारुख आणि प्रशांत असणारा विधानसभेच्या संदर्भात, त्या प्राध्यापकांना विचारतो, नालायकांनो, आरक्षण नसतं तर भोसडीच्यानं प्राध्यापक झाला असतात का रे? आणि तेच काँग्रेस आज असणारं म्हणतंय की आम्ही गवईंनी दिलेला निर्णय लागू केल्याशिवाय राहणार नाही. लाज लज्जा असेल तर पहिल्यांदा प्राध्यापकीचा असणारा राजीनामा द्या आणि स्वतःच्या ताकदीवरती प्राध्यापक होऊन दाखवा या ठिकाणी. पुन्हा उद्या हे सगळे माझ्या नावाने दगड फोडायला सुरुवात होतील. आम्हाला शिवी दिली, बाबासाहेबांच्या नातवाने आम्हाला शिवी दिली, आणि नालायकानं तुम्ही त्याच लायकीचे आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमची दुसरी लायकी नाहीये. का तुमच्या सारख्या गाढवाने मिळवलेले अधिकार टिकवण्याच्या ऐवजी मातीत घालायला लागल्या, अशी असणारी परिस्थिती. इथे तुमच्या विरोधात आरक्षणवादी जे आहेत, मग तो ओबीसी मधला असेल, एससी मधला असेल, एसटी मधला असेल, याच्या विरोधात कोण कोण आहे? तर काँग्रेस विरोधात आहे.
शरद पवारांची एनसीपी विरोधात आहे, भारतीय जनता पक्ष विरोधात, RSS हे तुमच्या विरोधात आहेतच. त्यागाची भूमिका करायची असेल तर आमचं मत यांना आता नाही हा निश्चय त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून मित्रो, टांगती तलवार ही तुमच्या मानेवरती आहे. ती टांगती तलवार आता असताना चळवळ वाचू शकत नाही, ती तुम्हालाच वाचवावी लागणार आहे. आज घ्या ना मुसलमानांचं, बे काँग्रेस, बे 2-3 काँग्रेस, वक्फ जमिनीचं बिल आणले. काँग्रेस त्याला काय विरोध करणार आहे? मुसलमानांच्या वक्फ जमिनी गेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. मुसलमानांचे धार्मिक कायदे आहेत, ते धार्मिक कायदे सुद्धा आता जायला निघालेले आहेत. कॉमन सिव्हिल कोडच्या निमित्ताने तेही जायला निघालेले आहेत. आणि तोही काँग्रेसला चिकटून बसलेला आहे. त्याच्यापासून शिका. उद्या मुसलमानांची झालेली अवस्था ही आपली अवस्था होऊन घ्यायची नसेल तर स्वतःच्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे. यश येईल न येईल, पण माझा लढा कुबाना जो आहे तो कायम आहे, कायम राहील अशी असणारी परिस्थिती. बाळासाहेब काही सत्तेवरती नव्हते, बाळासाहेबांच्या पाठीमागे त्या काळची जनता होती आणि त्या जनतेने आज सगळं बदललं. अरे त्या कुत्र्याला पकडा, अरे काही बसत नाही त्याला, घ्या आतमध्ये इकडे. बाबासाहेबांकडे काही सत्ता नव्हती, पण त्या काळची जनता बाबासाहेबांबरोबर होती आणि त्या जनतेनेच परिस्थिती बदलली. त्या जनतेने परिस्थिती बदलली. आज तुमच्याकडे सुद्धा तीच ताकद आहे आणि ती ताकद तुम्हाला असताना वापरावी लागणार आहे हे लक्षात घ्या. ती ताकद तुम्हाला असताना वापरावी लागणार आहे. आणि ज्या दिवशी ही ताकद तुम्ही वापरणार आहात, मताच्या स्वरूपामध्ये तुम्ही असताना वापरणार आहात, त्या दिवशी हितली व्यवस्था तुमच्या समोर झुकलेली असेल हे लक्षात घ्या. सत्ता आहे की नाही हा वेगळा भाग आहे. आज मला अनेक जण म्हणतात, प्रकाशराव काही करा, फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करा, त्यांच्या पायावरती उभं करा. अरे म्हटलं तुम्ही आवाहन करा ना. ते म्हटले आमचं ऐकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करायला सांगतोय. म्हटलं विकलेली आहे त्याला मी काय करू म्हटलं. फुले शाहू आंबेडकरी जनता म्हटलं विकलेली आहे, पैशाला विकलेली आहे, मटणाला विकलेली आहे, दारूला विकलेली आहे, अशी परिस्थिती आहे. या सामाजिक चळवळीचे असणारे हे नेते आहेत. फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही सामाजिक चळवळीचं नेते आहे.
त्यांच्याकडे जेवढी ताकद आहे तेवढा धनगर म्हणतो माझ्याकडे नाही, माळी म्हणतोय माझ्याकडे नाही, कुंभार म्हणतोय माझ्याकडे नाही, लोहार म्हणतोय माझ्याकडे नाही. हा उभा राहिला तर आम्ही याच्या पाठीमागे जाऊन उभा राहू. हाताला हात देऊन ते ठिकाणी असतात. पण दुर्दैवाने फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली मशाल आपण जे आहात तो मिनमिनता दिवा व्हायला चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या दिवशी ही मशाल पुन्हा पेटलेली आपल्याला दिसेल त्या दिवशी हे जे संविधान बदलणारे जे आहेत ते पहिल्यांदा तुमच्याकडे गिडगिडवून करतील, अरे बाबा आम्ही मासं म्हणायलाच नव्हतं, आम्ही अमुक म्हणायला तयार होतो, तुम्ही जरा चुकीचं ऐकलं आणि म्हणून तुमचा गैरसमज झाला, ही सांगणारी माणसं त्या ठिकाणी उभी राहतील. ही तुमची ताकद आहे, ही तुमची असणारी ताकद आहे. पण त्या ताकदीलाच आपण विसरलेला आहात. ती ताकद या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा उभा करू अशी प्रत्येकाने प्रत्येकाला नाही तर स्वतःने स्वतःलाच आश्वासित केलं पाहिजे की ही ताकद मी पुन्हा उभी करेन, तरच खऱ्या अर्थाने रमाईची जयंती साजरी झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. हॅलो, धन्यवाद साहेब. रमाई जयंतीच्या निमित्तानं जी रमाई त्यागाचं प्रतीक आहे त्या त्यागातून आपल्या प्रगतीला अडचण येणाऱ्या शक्तीने आपण ओळखलं पाहिजे. या ठिकाणी मागील अनेक वर्षाच्या या ठिकाणी आपण आला त्याबद्दल या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आदरणीय भीमरावजी बेंद्रीकर, मगरे साहेब, पंडितजी, त्याचबरोबर संगीताताई भद्रे, निरंताई आवटे आणि तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी साजनजी बेंद्रे यांचं एक गीत या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे सर्वांनी आपण शांततेचं सहकार्य करावं. आदरणीय साजनजी बेंद्रे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं गीत या ठिकाणी सादर करावं. हॅलो हॅलो, पीटी राहू दे आता. चला रिदम वाले, चला पटकन. बँजो खाली बसून घ्या. हे सूर दे रे मला फक्त. दादा कृपया आमचा आवाज खोला. आता साहेबांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं असेल. आतापर्यंत फक्त आमचा आवाज दाबायचंच काम करत आलेले सगळे, पण आता आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्रद्धेय बाळासाहेब असल्यामुळे आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. साऊंडवाल्या दादांना मी विनंती आहे माझी, आमचा आवाज दाबू नका. तुम्ही पण दाबू शकत नाही, सोडा आवाज माझा. आणि म्हणून अरे भीमजी ने हमें बलवान बना डाला, हटा ना पाए कोई ऐसी चट्टान बना डाला की संविधानाने अधिकार दिले तरी काय काय.
अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए कोई ऐसी चट्टान बना डाला। मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना डाला। एक चाय बेचने वालों को पंतप्रधान बना डाला। आणि सगळ्यांनी मला वाटतं रील्स वरती हे गाणं तुम्ही ऐकतात, संबळ पॅटर्न लावायचा आवेश आणि वंचित बाला म्हणायचं. तुम्हाला काय म्हणायचंय? वंचित बाला. जोरदार आवाज आला पाहिजे बाबासाहेबांच्या अवलादीनो. वंचित बाला काय म्हणायचं? अरे कोण हाय मी वंचित बाला, कोण हाय मी सांगा, हे कोण हाय मी सांगा, कोण हाय मी वंचित बाला. अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा. अरे कोण हाय मी. ह्या गाण्याचं उद्घाटन पुण्यामध्ये आदरणीय अंजिलदांच्या हातनं झालं होतं. अरे कोण हाय मी वंचित वाला, सांगा कोण हाय मी बाळासाहेब वाला. अरे लोभी नाही मी, अरे लोभी नाही मी कसल्या सोन्या नाण्याचा. अरे कट्टर शिपाई मी दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई मी दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कोण हाय मी वंचित वाला, कोण हाय मी वंचित वाला. अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. 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 कारण समाजाशी नातं जोडताना ना बाबासाहेबांनी स्वार्थासाठी नातं जोडलं, ना आदरणीय बाळासाहेबांनी स्वार्थासाठी नातं जोडलं. अरे जोडलं नाही नातं स्वार्थाचं, जोडलं नाही नातं स्वार्थाचं. अरे जोडलं नाही नातं स्वार्थाचे. बसून घ्या, बसून घ्या. अरे जोडलं नाही नातं कधी स्वार्थाचे. लाडके बाळासाहेब भारताचे. बाळासाहेब भारताचे. लाडके बाळासाहेब भारताचे. जोडले नाही नाते कधी स्वार्थाचे. लाडके बाळासाहेब भारताचे. लाडके बाळासाहेब भारताचे. लाडके बाळासाहेब भारताचे. कायम भिडणार मी आणि लढणार मी, नाही रडणार मी, लढणार मी. कायम भिडणार मी, ना महाग पडणार मी, सदा लढणार मी, ना कधी रडणार मी. अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा. चला दोन्ही हातवर साहेबांसाठी, दोन्ही हातवर. साहेब आपल्या नांदेडमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत दोन्ही हातवर करायचे सगळ्यांनी. अरे कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. 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 अरे आमच्या सोबत आले त्या वंचित, जे आमच्या संघ आले त्या वंचित. अन भुरटे घरी बसले ते किंचित. भुरटे घरी बसले ते किंचित. भुरटे घरी बसले ते किंचित. आमच्या संघ आले त्या वंचित. हे आमच्या संघ आले त्या वंचित.
अन भुरटे घरी बसले ते किंचित घरी बसले ते किंचित उलटे घरी बसले ते किंचित कोण आहे मी वंचित वाला कोण आहे मी बाळासाहेब वाला कोण आहे मी वंचित वाला कोण आहे मी बाळासाहेब वाला सांग कोण आहे मी तुम्ही कोणी म्हणू नका रे महिला मंडळ सांगा कोण आहे तुम्ही सांगा कोण आहे मी कोण आहे विठ्ठल गायकवाड कोण आहे साजन बेंद्रे तुमचा बाप कोण आहे हर तुमची माय कोण आहे सारा देश कोण आहे मग लोभी नाही मी अरे सोन्या नाण्याचा अन मग कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा असा असा जोश पाहिजे प्रत्येकाचा हा काकांचा दोष नाही अरे भीमरायाच्या विद्वत्तेवर दुनिया सारी दिवाणी आणि नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर आता नाही कुणा वावग मन भीमा कोरे गाव ग हे गाणं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माझे पक्षबंधू मिलिंद शिंदेचं आहे आधी मिलिंद शिंदेचा प्रवेश झाला मग साजन बेंद्रे झाला पुण्यातून अनिल जाधव वंचित मधूनच आणि पक्षबंधू मिलिंद शिंदे यांचं गाणं म्हणून गातोय आता नाही कुणा बाब ग मन भीमा गोरे गाव ग आता नाही कुणा वाव ग मने भीमा कोरे गाव ग आता नाही कुणा वाव ग मने भीमा कोरे गाव ग आता नाही कुणा बाब ग मन भीमा गोरे गाव ग आता नाही कुणा वाव ग मने भीमा कोरे गाव ग आता नाही कुणा वाव ग मने भीमा कोरे गाव ग आता कुठं नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय आता घरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबाला पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय आता नाही कुणा बाब ग म्हणे भीमा कोरे गाव ग आता नाही कुणा वाव ग मने भीमा कोरे गाव ग नाही कुणा गाव ग मने भीमा कोरे गाव ग आता नाही कुणा बाब ग म्हणे भीमा कोरे गाव ग कुणा वाव ग मने भीमा कोरे गाव ग आता घरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय आता नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग काय वाटतंय वाजवू नका रे काय वाटतंय जोरा बाळासाहेबांना पाहून ग या 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 अरे असं पक्षावरती प्रेम पाहिजे असं नेत्यावरती प्रेम पाहिजे हा बोला तिथून जोरात
बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना ही गाणी तर ही नाचण्यासारखी गाणी तर आम्ही केलीच पण मध्यंतर मी एक गझल केली आणि माझी फार दिवसापासून इच्छा होती की साहेब ज्या स्टेजवरती असतील तिथं मला हे 100% गायचं आहे म्हणून. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबाच्या खांद्यावर आवडलं तरच टाळी वाजवा बघा वरच्या नाही आता नाही. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर आणि अशी अपेक्षा करतोय की हे असं गाणं पहिल्यांदाच कोणीतरी दाखवलेलं आहे साहेबांना सुद्धा आवडलं. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर आणि त्याच खांद्यावरी खेळलंय रे ऐका. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर त्याच खांद्यावरी खेळलंय रे त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर 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 आणि त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर. साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं. ऐका साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमानं पेनानं जवा उचलून घेतलं डोळ्यानं पाहिलाय पेन किंवा ध्यानानं जवा उचलून घेतलंय पाहिला ध्यानानं मग जवा काय उचलून घेतलंय बाबानी ना तोला कडयावर आणि बाबासाहेबांच्या किशाचा पेन होता. ही सगळी माझी कल्पना बरं का.